हॅलो हाय नमस्कार। तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या गावाकडची रुटीन। तर सकाळ सकाळ झाली होती, तर सकाळी बघा मी काय करते, तर गच्चीवरती चूल मांडलेली होती आमची। तर गच्चीवर का तर घरामध्ये खूप धूर जातो आणि काळं वगैरे होतं खूप जास्त धुराने, आणि भिंती खराब होता आणि परत घरामध्ये पण धुकं होतो, सगळं वास येतो धुळीचा म्हणून। आणि घरामध्ये कसं कलर मारलेला होता, मग त्यानंतर मग आम्ही चूल काही पेटवलीच नाही। तर मग जे काही थोडंफार करायचं असलं तर ते गच्चीवरच करत असतो। समोर अशी जागा नाही, कारण समोर एकदम रोडच आहे तो, मग त्यामुळे समोर काही मांडता येत नाही। तर बऱ्याच ठिकाणी काय असतं, समोर जागा असते की चूल मांडून करता येतं। तसं माझ्या आईच्या घराकडे आहे, मागच्या बाजूला जागा आहे, तर मागच्या बाजूला ते चूल मांडतात। तर इथं तसं नाही, मागची बाजू पूर्ण पॅक आहे माझ्या घराची, आणि परत इथं मग समोर जागा नाही, तर मग कुठं करायचं, तर मग गच्चीवर। तर सकाळी पाणी तापवायसाठी ठेवलं होतं, तर सगळ्यांच्या आंघोळी झाल्या होत्या, फक्त ज्ञानेश आणि भूमीची राहिली होती। तर मग मी पाणी घेण्यासाठी आली होती वरती, आणि सगळं आवरून घेतलं होतं, कारण गच्चीवरच झोपत आहे। आणि कसं आहे, उन्हाळ्याचं खूप गरमी होते। आमचं जळगाव जिल्हा म्हटल्यावरती आमच्या इथं खूप तापमान असतं आणि घरामध्ये अजिबात झोप येत नाही। मग काय, तर मग गच्चीवरच झोपायचं। आणि मग सगळं मग खाटेवरती 4-5 खाटी काढल्या होत्या, तर त्या सगळ्यामध्ये मी ठेवल्या, 2 बाहेर राहू दिल्या। त्यानंतर सगळे जे आथरून होतं ते सुद्धा मध्ये ठेवून दिलं, कारण उन्हाने पण ते खराब होतं। मग बघा हे पाणी घेऊन चालले मी, आणि ज्ञानेश भूमीची आंघोळ करायची बाकी होती, तर म्हटलं मग त्यांना पण मी बोलवलं पटकन। बघा हे समोरचा असा रोड आहे, तर मग त्यामुळे चूल आम्हाला मांडता येत नाही, आणि कसं आजूबाजूला मंदिर आहे, तर मग सकाळपासून लोक ये जा करत असतात। त्यानंतर सगळी कामं म्हणजे आंघोळी वगैरे केल्या मुलांच्या, मग आई म्हटलं तू आधी बाहेरचं आवरून घे। मग मी कपडे धुवायला बसले, तर मग कपडे बाहेर धुते, कारण आमच्या इथं बाहेर पाणी कंटिन्युअस असतं बघा। इथं नळाला कसं मोकेचोके पाण्यामध्ये आपले कपडे पण छान धुवून होतात, आणि बाहेर कसं गरमी पण नाही होत, उन्हाळ्याची एकदम गारगार हवा लागत असते, आणि धुवायला पण एकदम छान असतं। तर मीच नाही तर सगळ्याच बायका इथं अशा धुत असतात, बाहेरच कपडे धुता, आणि नळ आहे बाहेर प्रत्येकाचे, फक्त आमच्या इथं नाही आहे। तर मी शेजारच्या काकूंच्या इथं आले आहे, कारण त्यांची सगळी कामं उरकली होती। मग म्हटलं मी कपडे धुवून घेते, आणि मला अशी सवय नाही आहे अजिबात खाली बसून काम करायची। मग लग्नाच्या आधी तर मी काही काम करतच नव्हते, कारण आई मला करूच द्यायचे नव्हते, आणि शिकण्यासाठी सुद्धा बाहेर होते, तर मग काही केलंच नाही। तर मला शिकताना कधी असं विचार आला नाही का मी असे कधी कपडे धुल, कारण मला असं जीवन नकोच होतं, मला वेगळंच काहीतरी करायचं होतं। पण कसं आहे, नशिबाचा भाग असतो, प्रत्येकाला त्या वस्तू किंवा ते आपण जे विचार करतो ते त्याच्यासोबत होतंच असं नाही। तर तरी पण मी प्रयत्न पुढे करणारच आहे, मी माझे प्रयत्न तर अजिबात सोडणार नाही आहे। परिस्थिती कशीही असो मी बदलणारच, आणि ती बदलवून दाखवणार मी दुसऱ्यांना। कितीही अडचणी आल्या तर मी सामने तर जाणारच आहे। आत्तापर्यंत एवढं मी सामना केला आहे, तर पुढे का नाही करणार। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे गावाकडची रुटीन, आणि कसं सिंपल साधं जीवन आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करेल मी। असेच छान छान व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला आपल्या गावाकडच्या व्हिडिओला, आणि तसंच आपला संभाजीनगरला आपण गेल्यानंतर असेच छान छान व्हिडिओ बनवणार आहे, तर तेव्हाही खूप छान सपोर्ट करा। आणि तुमचं एवढं छान प्रेम मला मिळतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। थँक्यू थँक्यू म्हणते बघा ज्ञानेश, थँक्यू। तर आज आपलं गावाकडचं रुटीन बघा काय झालं। सकाळी उठल्यानंतर तर इकडे 4 वाजताच उठून जातात सगळे, कारण 4 वाजेला पाणी पण येतं, पाणी नाही येत, पाणी संध्याकाळी येतं 4ला, आणि सकाळी 4 वाजेशीच उठतात सगळे, घंटी वाजत असतात। आणि आमचं घर जिथं आहे तिथं आजूबाजूला सगळी मंदिरं आहेत, आणि मग त्यानंतर सगळेजण उठून महादेवाला पाणी घालायला जातात। त्यानंतर मग आरती होते। आमच्या इथं स्वामीनारायण मंदिर आहे, तिथं रोज आरती होते 5:30 वाजेला, आणि महादेवाचं मंदिर आहे तिथं सुद्धा आहे। आता तुम्हाला घंटा आवाज ऐकवला असेल ना, तर ते महादेवाच्या मंदिरातलं आहे। त्याच्यासमोर विठ्ठलाचं मंदिर सुद्धा आहे, विठ्ठल रुक्मिणीचं।
तर आणि स्वामीनारायण मंदिर असे आमच्याकडे गावाकडे 3 मंदिर आहेत मोठे आणि जवळजवळच आहे आणि त्यामध्ये आमचं घर जवळ आहे, म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूला ते 3 घरं. तर सकाळपासून घंटांचा आवाज, आरतीचा आवाज. जर गच्चीवरती झोपायचं म्हटलं ना तर इथं शांत अशी सकाळपासून झोप नाही येणार. गावाचं जे छान असं तृप्त असं वातावरण आहे ते आमच्या गच्चीवरून दिसतं. म्हणजे कसं आहे, लोक महादेवावरती पाणी घेऊन जातात, कुणी आपलं दूध काढायला जातं, कुणी शेताची कामं करतं, कुणी बायका घरातली कामं करतात, बाहेर कपडे धुतात, भांडी धुतात, बाहेर सडा टाकतात, रांगोळी काढतात, असं आमच्या गावाकडचं वातावरण दिसतं. तर मी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आज तुम्हाला डेली रुटीन दाखवणार आहे. आणि जेवण पण असं काही असं फ्रीजमध्ये असं खूप सारा भाजीपाला तर भरतच नाही. 7 वरती म्हणजे आमच्याकडे जे बाजार भरतो त्याला 7 म्हणतात. तर 7 वरती जे काही रोज येतं, समजा गवाराची शेंगा, गिलके, दोडकी, वांगी, आता गंगाफळ. हां बघ, हे बघा कितले दाणे कसे आले बघा. दिसले का तुम्हाला? तर ज्ञानीचं मध्ये मध्ये चालू असतं थोडंसं डिस्टर्ब. पण मला असं वाटतं की माझ्या या चॅनल थ्रू म्हणजे त्याला असं बोलता येणं शिकेल, कारण दुसऱ्यांसमोर बोलता येणं हे खूप मोठी गोष्ट आहे. जे की मला 2 वर्ष शिकायला वेळ लागला. असं फोन घेऊन व्यवस्थित बोलणं हे मला 2 वर्ष लागले. तर माझ्या मुलांना मी लवकरच शिकवेल की ती पुढची गोष्ट आहे. पण आपला विषय काय चालू होतं ग? रुटीन. हां, रुटीन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर गंगाफळ आणलं होतं काल, तर गंगाफळचीच भाजी आज बनवली आहे. म्हणजे असं भाज्या वगैरे जास्त काही आणून ठेवत नाही, ज्या रोज डेली लागतात त्या आणून ठेवतात. मिरच्या, बटाटे, कोथिंबीर, बस. बाकी असं दुसरं काही असं नाही. फुलगोबी, पत्तागोबी कधीतरी येते म्हणून मग ते घेऊन ठेवतात. पण डेलीमध्ये भेंडी म्हणा, गवार म्हणा किंवा गिलक, दोडकी, वांगी हे रेग्युलरमध्ये 2-3 दिवसामध्ये येतातच. तर मग ते जसं आलं तसं घेतात. आणि जसं आज संध्याकाळी घेतलं तर उद्या भाजी करणार किंवा संध्याकाळी घेतली तर संध्याकाळीच भाजी बनवणार. तसं ताजं स्वयंपाक बनवतात तर खूप टेस्टी लागतो. तर तुमच्याकडे पण असंच करतात का? गावाकडे तर 7 भरतेच प्रत्येक गावामध्ये आणि असं चांगलं तर भेटतंच. आणि परत हिवाळ्यात तर अजून छान मिळतं. तेव्हा तर मग सगळ्यांच्या शेतांमध्ये पण खूप भाजीपाला आलेला असतो. मग तेव्हा मग मुळे आणि घरची जे सगळी भाजी असते म्हणजे मेथी, पालक, शिवपालक, त्यानंतर मुळे सांगितलं मी तुम्हाला, गाजर, गिलकी, दोडकी, असं वेगवेगळ्या प्रकारची भाज्या, अजून मूग, चवळीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गवार, भरपूर काय येतं. आणि घरकोणी असतं म्हणजे आपल्या शेतातलं जो कोणी जास्त थोडंफार माळवं लावत असेल, आमच्या इकडे माळवं नाही म्हणत, भाजीपाला म्हणतात. जे कोणी लावत असतील भाजीपाला तर ते घेऊन येतात थोडं विकण्यासाठी. तर मग असं ताजं मस्त भेटत असतं. तर आता माझं कपडे वगैरे धुवून झाले, वाळत घातले. तर आई बोलल्या की तू बाहेरचं आवरून घे आणि मग त्या भाजी टाकत होत्या गंगाफळाची. मग आता जाऊन मी पोळ्या वगैरे करू लागते त्यांना. तर चला आता पुढचं तुमच्यासोबत रुटीन अजून काय संध्याकाळपर्यंत होणार आहे ते शेअर करेल. तर बघा, दुपारी चिंचोक्या सापडल्या होत्या तर मग मी त्या भाजत होती. लहानपणी खूप खाल्ल्या होत्या, कारण शाळेच्या बाहेर एक आजी घेऊन यायचं विकायला 1 रुपयाच्या 8 अशा. तर कधीतरी घ्यायचं ना खायचं. मग मला आठवण आली, म्हटलं चला भाजून बघूया. आणि इथं ठेवलं होतं कढीपत्ता आणि गवती चहा वाढायसाठी. तर बघा, आणि दुपारी बघा अशी ताजी भेंडी आली होती विकायसाठी, एकदम फ्रेश. आणि या भेंडीची चव अप्रतिम आहे, गोडचट आणि खायला एकदम वेगळीच लागते. तर या दादांचं पूर्ण शेतात एकदम छोटी मुलंच होती, ती स्वतः घेऊन आली होती विकण्यासाठी. छोटी नाही म्हटलं, 11वी-12वीतली होती. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याचा पुढचा पार्ट नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा.